आषाढी वारीतील एका मुलाची घटना सध्या प्रचंड व्हायरल होत आहे। गेल्या 2-3 दिवसापासून वारीच्या अथांग गर्दीत एक मुलगा अचानक सामील झाला। सुरुवातीला तो कुठल्या दिंडीत नव्हता ना त्याला कुणी ओळखत होतं, त्यामुळे कुणाचंच लक्ष त्याच्याकडे गेलं नाही। पहिल्या दिवशी तो शांत, पण दुसऱ्या दिवशी वारी चालत असताना त्याने जे केलं त्याने दिंडीतल्या महिला प्रचंड घाबरल्या। तो गर्दीतून पळत सुटायचा, प्रत्येक महिला वारकऱ्यापाशी जाऊन थेट आई आई म्हणून ओरडायचा। लोकांनी विचारलं की बाळा तुझी आई हरवली का, पण तो काहीच बोलत नव्हता। पुढे जाऊन त्याने थेट एका महिलेचा हात घट्ट धरला। वारीत सध्या चोरांच्या टोळ्या सक्रिय असल्यामुळे काहींना वाटलं हा भामटा किंवा चोर आहे, तर काहींना वाटलं याच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यामुळे महिला आता त्याच्यापासून लांब पळू लागल्या होत्या। जवळपास 30 ते 40 किलोमीटर अंतर तो असाच धावत आला, पण अचानक पुढे जाऊन तो थेट एका महिलेसमोर रडत रडत आडवा झाला। ती महिला हादरली। संपूर्ण वारीत एक हल्लकल्लोळ उडाला। परिस्थिती हाताबाहेर जाताच सुरक्षा अधिकारी आणि दिंडी प्रमुखांनी त्याला तात्काळ बाजूला घेतलं। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं आई हरवले असेल म्हणून तो शोध घेतोय, पण त्याच वेळी पोलिसांनी त्याचा एक तपास केला आणि त्या तपासात या मुलाचं एक 20 वर्षापूर्वीचं एक असं रहस्य समोर आलं, त्याने अक्षरशः पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। आई हरवली म्हणून एक लेकरू आई शोधत आहे असं वाटत असतानाच त्याच्या बाबतीतलं एक असं 20 वर्षापूर्वीचं जुनं रहस्य उघडकीस आलं, ज्याने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली। मग नेमकं काय होतं त्या मुलाचं सत्य? का तो प्रत्येक महिलेला आई म्हणून हाक मारत होता? मग तो खरंच चोर होता की 20 वर्षापूर्वी त्याच्यासोबत एक अद्भुत इतिहास घडला होता? चला जाणून घेऊया आजच्या या ऑन ग्राउंड रिपोर्ट मध्ये। लाखो वारकऱ्यांच्या जनसागरानं न्हावून निघालेल्या आषाढी वारीमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक आणि अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे उघडणारा एक प्रसंग समोर आलाय। एक अशी कहाणी आहे जिने वारीतील टाळ मृदुंगाचा गजर काही क्षणासाठी थांबवला, तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं काळीज हेलावून टाकलं। गेल्या 2-3 दिवसापासून एक घटना वारीमध्ये व्हायरल होत आहे। साधारणपणे एक मुलगा जो साधारणपणे एका वारीमध्ये अचानक सामील झाला होता, तो अत्यंत कावरा बावरा होऊन गर्दीत चालत होता। सुरुवातीला लोकांना वाटलं कोणाच्या तरी हात सुटून एखादा आईचा आला असेल, पण त्याची विचित्र आणि अनाकलनीय हालचाल पाहून सुरुवातीला संपूर्ण दिंडीमध्ये खळबळ उडाली होती। तो गर्दीत दिसणाऱ्या प्रत्येक महिला वारकऱ्याकडे आशेनं पाहायचा आणि थेट त्यांच्या जवळ जाऊन आई आई म्हणून हाक मारायचा। सुरुवातीला वारीतल्या गर्दीला वाटलं की हा एखादा निराधार किंवा चोरांचा प्रकार आहे का, कारण गेल्या काही दिवसात वारीमध्ये अनेक चोऱ्या झाल्या होत्या। पण जेव्हा काही महिलांनी आणि वारीतील सुरक्षा अधिकाऱ्यांनी या मुलाला बाजूला घेऊन त्याची चौकशी केली, तेव्हा त्या मुलानं जे सांगितलं त्याचं जे सत्य समोर आलं त्याने सगळ्यांना हादरा दिला। खरं तर पालखी सोहळा हा जवळपास 8 जुलै पासूनच आळंदीतून निघालेला आहे। अनेक पालख्या ज्या पंढरपूरच्या दिशेनं सुरू आहे आणि अनेक घटना त्याच्यामध्ये घडत आहेत, पण आजची जी घटना घडलेली आहे ती सगळ्यात भयानक आहे। सुरुवातीला वाटलं मुलाची आई हरवली म्हणून आई म्हणतोय, पण तपास केल्यानंतर त्याचं 20 वर्षाचं एक रहस्य समोर आलं, त्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली। खरं तर ती सकाळ सर्वसामान्य होती। नुकतीच सकाळची वेळ झालेली, दिंडीतले वारकरी आपल्या भजनात मग्न। अशातच गर्दीच्या मधोमध एक लहान मुलगा धावताना दिसला। त्याच्या डोक्यात वारकरी टोपी, गळ्यात तुळशीची माळ, पण त्याचा चेहरा प्रचंड घाबरलेला आणि डोळे पाणवलेले। तो दिंडीतील पुढच्या भागात आला। एका पाठोपाठ एक जाणाऱ्या महिला वारकऱ्यांच्या चेहऱ्याकडे गंभीर नजरेला पाहू लागला। खरं तर ही फक्त सुरुवात होती। सुरुवात ही नेहमी संत असते, पण त्याचा एंड जो असतो तो खूप भयानक असतो आणि ते तब्बल 20 वर्षाचं रहस्य उघडकीस येणार होतं। सर्वसाधारण दिसणारा एक वारकरी सारखा मुलगा जेव्हा त्याचं रहस्य शोधलं जातं तेव्हा सगळ्यांना हादरा बसतो। लोकांना वाटलं कदाचित आपल्या आई वडिलांपासून चुकून हरवला असावा। वारीत मुलं हरवण्याच्या घटना नेहमी घडतात, त्यामुळे काहींनी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, बाळा तुझी दिंडी कोणती, तुझी आई कुठे मागे राहिली का? पण तो कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। तो फक्त गर्दीतून वाट काढत प्रत्येक माऊलीच्या मुखाकडे पाहून पळत होता। हा मुलगा केवळ हरवला नव्हता, तर काही वेळानंतर त्याने थेट एका दिंडीतील ज्येष्ठ महिला माऊलीला हाताला धरून जे केलं त्याने वारीत गोंधळ निर्माण झाला। पुढे काय घडलं पहा। वारी पुढे जात होती। या मुलानं थेट एका दिंडीच्या मध्यभागी असणाऱ्या एका वारकरी महिलेचा हात घट्ट पकडला। तो रडत रडत म्हणाला, आई तू मला सोडून कुठे गेली होतीस, मी तुला किती शोधतोय। आता त्या महिलेला काही समजेना, कारण की ती त्या मुलाला ओळखत नव्हती। आजूबाजूच्या वारकऱ्यांनी जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा अचानक तणावाचं वातावरण निर्माण झालं। गेल्या काही दिवसात वारीच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने, मोबाईल चोऱ्या करणाऱ्या काही टोळ्या सक्रिय झाल्याच्या बातम्या आल्या होत्या। त्यामुळे काही भाविकांना वाटले की हा मुलगा जाणीवपूर्वक लक्ष विचलित करण्यासाठी किंवा चोरी करण्यासाठी दिंडीत तर घुसला नाही ना। काही जण त्याच्यावर रागवले, तर काही जणांनी त्याला तात्काळ बाजूला करण्याचा प्रयत्न केला,
पण तो मुलगा त्या महिलेचा हात सोडायला तयार नव्हता. त्याचं रडणं, त्याच्या चेहऱ्यावरचा तो आक्रंद पाहून तिथं असणाऱ्या दिंडी प्रमुखांना त्याची दया आली. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्काळ वारीच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना तिथे बोलावून घेतलं. त्या अधिकाऱ्यांनी आणि दिंडी प्रमुखांनी जेव्हा त्या मुलाला गर्दीतून बाजूला नेलं, त्याला शांत करून पाणी दिलं, तेव्हा त्याने आपल्या साधारणपणे त्याची जी घटना होती ती समोर येणार होती. वारीमध्ये येऊन पावसाचा खेळ सुरू होता, पण आता तो मुलगा पुढे जे सांगणार होता आणि तपास अधिकाऱ्यांना त्याचं जे रहस्य समोर येणार होतं त्याने सगळ्या वारीमध्ये खळबळ उडणार होती. खरं तर तिथे ज्या महिलांचा हात त्याने पकडला होता त्या महिलाही होत्या, काही वृद्ध वारकरी गोळा झाले होते. आता अधिकाऱ्यांनी त्याला एका ठिकाणी बसवलं. त्याला म्हणाले, बाळा घाबरू नकोस, तुझा जिल्हा कुठला, तू कुठून आलास, तू गर्दीत प्रत्येक महिलेला आई काय म्हणतोयस. त्या मुलानं आपले डोळे पुसले, गळ्यातला टाळ हातात धरून तो त्याने सांगायला सुरुवात केली. त्यानं तिथलं वातावरण एकदम शांत झाले. तो म्हणाला की मी इथे आलेलो आहोत, मी माझ्या आईला शोधतोय, मला इथे कुठलंही दुसरं काम नाहीये, मी चोरी करायला आलेलो नाहीये का, अशी माहिती त्याने सांगायला सुरुवात केली. आता कुणालाही त्याच्यावर भरोसा बसत नव्हता, कारण की त्याचं वागणं विचित्र होतं. आता जेव्हा एखादा मुलगा म्हणतो की मी चोर नाहीये, ज्यावेळेस एखादा चोर म्हणतो मी चोर नाहीये, तर त्याच्यावर शंका येणं, हे उपस्थित होणं खूप त्या ठिकाणी साहजिकच आहे. आता तो सांगू लागला. तो जी माहिती सांगणार होता त्याने सगळ्यांना सगळ्यात मोठा पहिला झटका बसणार होता. तो म्हणतो होता, मी लहान होतो, आजपासून अनेक वर्षापूर्वी माझी आई आषाढी वारीमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाली होती. तो पुढे सांगू लागला, त्याची आई अत्यंत गरीब कुटुंबातली होती. लहानपणापासून ती विठ्ठलाची मोठी भक्त. वारी चालताना तिची भक्ती एवढी अथांग होती की ती घरदार सगळं सोडून विठ्ठलमय झाली होती. पण वारी पंढरपूरच्या वेशीवर पोहोचताच एक दुर्दैवी घटनेत तिची तब्येत बिघडली आणि साक्षात विठ्ठलाच्या चरणी वारीत मार्गावर तिचा अंत झाला. आईचा वारीत अंत झाला हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला. मग जर आई या जगात नव्हती तर मग मुलगा इथे काय करतोय. आणि जी घटना तो सांगत होता त्या घटनेला तर खूप वर्ष झाले होते. आता त्याचं सत्य शोधण्यासाठी अधिकारी तपास करू लागले होते. आता तो मुलगा पुढे म्हणाला, माऊली, माझ्या आईचा अंत जेव्हा झाला तेव्हा मी लहान होतो, पण गावातल्या पुजाऱ्यांनी आणि आमच्या घरातील जुन्या लोकांनी मला सांगितलं, जे वारकरी वारीच्या मार्गावर विठ्ठला चरणी लीन होतात ते कुठेही जात नाही. साक्षात पांडुरंग त्यांच्या रूपाने या वारीत वावरत असतो. वारीत येणारी प्रत्येक माऊली ही साक्षात विठ्ठलाचं आणि माझ्या आईचं स्वरूप आहे. त्या मुलाच्या डोक्यात हे सत्य पक्क बसलं होतं. त्याला वाटायचं की त्याची आई वारीतच आहे. ती कोणत्या ना कोणत्या रूपात, कोणत्या ना कोणत्या माऊलीच्या शरीरातून त्याला नक्की दर्शन देईल. आणि म्हणून तो दरवर्षी आपल्या घरून निघून आषाढीच्या वारीत सामील होतो. गर्दीत दिसणाऱ्या प्रत्येक वृद्ध आणि तरुण माऊलीच्या चेहऱ्यात आईची सावली शोधत असतो. त्या वारीतल्या जनसागरात नक्की मिळून देईल. त्याचे हे शब्द ऐकून जे लोक त्याला सुरुवातीला चोर समजत होते त्यांनी डोकं त्याच्या पायावर टेकवलं. या लहान मुलाची अथांग भक्ती आणि श्रद्धा पाहून वारीतल्या प्रशासनाने, दिंडी प्रमुखांनी त्या मुलाला कोणता तात्काळ मोठा निर्णय घेतला की जो महाराष्ट्राचे आदर्श ठरलाय. या लहान बाल वारकऱ्याची हृदयदायक कहाणी ऐकल्यावर दिंडी प्रमुखानं सन्मानानं त्याला दिंडीत समाविष्ट करून घेतलं. आता विज्ञानाकडे आणि आधुनिक जगाकडे या मुलाच्या श्रद्धेवर उत्तर नसेल, पण वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे तर तो एक अथांग भक्ती, मानवी नात्याचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. हेच या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं. तर वारकरी बांधवांनो, वारीतल्या गर्दीत स्वतःच्या आईचा शोध घेणाऱ्या या निष्पाप बाल वारकऱ्याच्या अथांग श्रद्धेबद्दल आणि त्याच्या कहाणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहून आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा भाऊक व्हिडिओ शेअर करा.